नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं एकदा. तर बघा मित्रांनो, आजचे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न आपण इथे डिस्कस करणार आहे. या सिरीजचा तुम्हाला नक्कीच उपयोग होत असेल. तर बघा, पहिला प्रश्न जो दिलेला आहे आजच्या लेक्चरमधला तो हा आहे की भारतातील पहिले 3D प्रिंटिंग टपाल कार्यालय कुठे सुरू करण्यात आलेले होते. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की ते बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी सुरू करण्यात आलेले होते. तर अलीकडेच दुसरे 3D प्रिंटिंग जे टपाल कार्यालय आहे ते पुणे या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. आणि लक्षात असू द्या, जे कर्नाटक राज्य आहे या कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. तर मध्य प्रदेशला 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. तर नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. टाटा समूहाचे संस्थापक कोण होते. तर ते होते जमशेदजी टाटा. जागतिक भूक निर्देशांक 2024 अलीकडेच डिक्लेअर झालेला आहे. यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो आहे 105 आणि भारताचा समावेश गंभीर उपासमारमध्ये करण्यात आलेला आहे. गुणांक किती मिळालेले आहे. 27.3. 2023मध्ये हा क्रमांक होता 111 नंबर. ठीक आहे, तर हे दोन्ही नंबर पाठ ठेवा. सर्वात कुपोषित मुलं कोणत्या देशामध्ये आहे. तर ते आपल्या भारतामध्येच आहे आणि त्यांची संख्या जगाच्या 18.7% आहे. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. सर्वांना माहीत असेल की SDGs जे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2016 ते 2030पर्यंत युनो राबवत आहे. यामध्ये एकूण जे ध्येय आहे ते 17 आहे. तर या 17 ध्येयामध्ये प्रथम क्रमांकाचं ध्येय आहे दारिद्र्य निर्मूलन, तर दुसऱ्या क्रमांकाचं ध्येय जे आहे ते आहे भूक नष्ट करणे. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा. तिसऱ्या क्रमांकावर आरोग्य आहे आणि चौथ्या क्रमांकावर शिक्षण आहे. ठीक आहे, तर यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. 17ही जे ध्येय आहे ते तुम्ही व्यवस्थित कव्हर करून घ्या. 2024चा शांततेचा नोबेल कोणत्या संस्थेला मिळालेला आहे. तर निहान हिंडॅको संस्था आहे जपानची, या संस्थेला मिळाला. काय करते ही संस्था. तर हिरोशिमा व नागासाकी बॉम्बस्फोटमधील वाचलेल्यांची काळजी घेते. ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर विचारला की सर 23चा शांततेचा नोबेल कोणाला मिळाला. तर लक्षात असू द्या, नर्गिस मोहम्मदी ज्या आहे इराणच्या, त्यांना 2023चा शांततेचा नोबेल मिळालेला होता. साहित्याचा नोबेल मग 2024चा कोणाला मिळाला. हान कांग दक्षिण कोरियाच्या लेखिका आहे, यांना देण्यात आलेला आहे. त्यांनी मानवी जीवनातील नाजूक भावना व वास्तववाद याबद्दल लेखन केलेले आहे. 2023चा कोणाला मिळालेला होता. तर जॉन फॉसे जे आहे नॉर्वेचे, त्यांना देण्यात आलेला होता. तर अशा पद्धतीने आपल्याला कंपॅरिझन करून हे अवॉर्ड पाठ ठेवायचे आहे. नोबेल पुरस्काराला सुरुवात ही 1901मध्ये झाली होती. तर अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कधी सुरू झाला होता, 1900 कधी सुरू झाला होता, नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर आहे की महत्त्वाची न्यूजमध्ये भारतातील 14वी महारत्न कंपनी म्हणून हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेडला मान्यता मिळालेली आहे. ओके, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेडला मान्यता मिळालेली आहे. या कंपनीची स्थापना 23 डिसेंबर 1940मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय आहे बेंगळुरू कर्नाटक. भारतातील एकूण 14 महारत्न कंपन्या आहेत, त्यांची नावं इथं शॉर्टकटमध्ये लिहिलेली आहे. एकदा बघून घेऊ. NTPC, ONGC, सेल, त्यानंतर भेल, IOCL, HPCL, CIL, त्यानंतर आहे GAIL, BPCL, PGCIL, त्यानंतर PFC, त्यानंतर REC, त्यानंतर एक लास्टमध्ये जी झाली होती ती होती OIL ऑइल आणि एक आहे HAL. तर आता 14 महारत्न कंपन्या झालेल्या आहे. आता महारत्न कंपनीचा जो दर्जा असतो हा सरकारी कंपन्यांना असतो. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आता आणखी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ती कंपनी आधीच नवरत्न कंपनी असावी. त्या कंपनीचा जो टर्न ओव्हर आहे हा सरासरी 3 वर्षात 25,000 कोटी इतका असावा. ठीक आहे, लक्षात असू द्या. तिथलं जे नेट वर्थ आहे त्या कंपनीचं ते मागील सरासरी 3 वर्षात 15,000 कोटी असावं. तर नेट प्रॉफिट मागील 3 वर्षात सरासरी 5,000 करोड असावं. ठीक आहे, सो 5, 15 आणि 25 मी जे 3 पॉईंट सांगितले ते एकदा व्यवस्थित बघा. ठीक आहे, कारण यावरती आयोग आपल्याला प्रश्न विचारणार आहे. आणि महारत्न कंपनीचा दर्जा कधीपासून दिला जातो. तर 2010 पासून. तर एवढ्या डेप्थमध्ये जर तुम्ही स्टडी केला तर नक्कीच तुम्हाला सांगतो आपल्याला क्लास 1 क्लास 2ची पोस्ट आरामशीर मिळू शकते. आणि हे फक्त आपल्याला करंट अफेअरमध्येच नाही करायचं आहे, हे आपल्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये करायचं आहे. यासाठी पर्टिक्युलर नॉलेज तुमच्यासाठी नेहमी तत्पर राहणार मित्रांनो. ठीक आहे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024. ठीक आहे, एकूण जिल्हे किती आहे 36 आणि एकूण मतदारसंघ आपल्या इथं 288. कारण विधानसभेचे जे खासदार आहे आपल्या इथं ते 288 आहे. ती जातीसाठी किती जागा राखीव आहे 29 आणि ST मतदारसंघासाठी जागा राखीव आहे 25. ओके, सो अशा ST आणि ST यांच्यासाठी एकूण 54 जागा राखीव आहे. असा सुद्धा प्रश्न आपल्याला आयोग विचारू शकते.
मग महाराष्ट्रामध्ये एकूण मतदार किती आहे, तर ते आहे 9,63,00,000. ओके. अलीकडेच केंद्रीय निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स झालेली होती, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि विधानसभा, विधान परिषदा यांच्या ज्या निवडणुका घेतात तो केंद्रीय निवडणूक आयोग घेत असते, तर राज्य निवडणूक आयोग जो असतो तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेते, म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद वगैरे. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आपला जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्याची कलम किती आहे, तर तो आहे 324 कलम. भाग 15मध्ये केंद्रीय निवडणूक आयोग येतो. आणि आपल्याला माहीत असेल केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1950मध्ये करण्यात आली होती. त्यामुळे 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस असतो. आणि आपले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे 25वे, तर ते आहे राजीव कुमार. ओके. तर लक्षात ठेवा. तर आपल्या भारताचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहे, नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मागच्या लेक्चरमध्ये तो पॉईंट कव्हर केलेला आहे. जर नसेल बघितलं ते लेक्चर तर ते नक्की बघून घ्या, इम्पॉर्टंट आहे. 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती असते आणि त्यांना मिसाईल मॅन या नावानं ओळखलं जाते. 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस. त्यानंतर अलीकडे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न चर्चेमध्ये आहे तो कोणता बघा, शांघाय सहकार्य परिषद म्हणजेच SCO, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन. 15 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 2024 दरम्यान एक परिषद पार पडली इस्लामाबाद, पाकिस्तानला. ओके. आणि SCO जी आहे लक्षात घ्या, या परिषदेच्या बैठकीला भारतातर्फे आपले जे परराष्ट्रमंत्री आहे S जयशंकर हे तिथे गेलेले होते, लक्षात ठेवा. आणि भरपूर वर्षानंतर आपले परराष्ट्रमंत्री त्या देशामध्ये गेले, त्यामुळे हे न्यूज महत्त्वाची आहे. आता SCOबद्दल माहिती बघावी लागेल की स्थापना कधीची, 15 जून 2001. मग भारत याचा सदस्य आहे का, कारण तुम्ही बघा आपल्या इथे जेव्हा G20 झाली होती तेव्हा G20मध्ये विचारलेलं होतं की भारत याचा संस्थापक सदस्य देश होता, कारण G20ची स्थापना 1999ची आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. आता G20 हे G21 झालेलं आहे, कारण याच्यात आफ्रिकन युनियन हा देशांचा जो गट आहे तो आलेला आहे. तर हे पण थोडं पाठ ठेवत चला. तर SCO म्हणजे होते शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन. 15 जून 2001ची स्थापना आहे. मुख्यालय बीजिंग, चीन इथं आहे. आता याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच वर्षी समाविष्ट झाले होते 2017ला. ठीक आहे. आता एकूण सदस्य देश 10 आहे. ते 10 देश आपल्याला नक्कीच पाठ करायचे आहे. तर बघा, एक आहे कझाकिस्तान, तजाकिस्तान, पाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, चीन, इराण, रशिया, भारत आणि अलीकडेच 10वा देश जो बनलेला आहे 2024मध्ये सदस्य SCOचा, तो बनला आहे बेलारूस. त्यामुळे हा प्रश्न इथे पाठ ठेवणं आवश्यक ठरते. आता या बैठकीला आपल्याला का जावं लागलं, कारण याच्यामध्ये पेट्रोलियम एक्सपोर्ट करणाऱ्या कंट्र्या भरपूर आहे आणि आपले त्यांच्यासोबत भरपूर युद्ध सराव पण आहे. जसं बघा, कझाकिस्तानसोबत आपला काझिंद युद्ध सराव आहे, जो मी मागं तुमच्यासोबत डिस्कस केला होता. तजाकिस्तानसोबत आपला एक युद्ध सराव आहे, कोणता आहे नक्की सांगा. त्यानंतर आपला उझबेकिस्तानसोबत आहे दुस्तिलिक नावाचा युद्ध सराव. किर्गिस्तानसोबत आहे खंजर नावाचा युद्ध सराव. चीनसोबत हँड इन हँड आहे. रशियासोबत इंद्र युद्ध सराव आहेत. असे भरपूर युद्ध सराव आहे. त्यामुळे ही संघटना आपल्यासाठी महत्त्वाची ठरते. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे गुन्हा हे इंडियन पिनल कोड जे होतं आपलं 1860चं, त्याच्यामध्ये ही कलम 306मध्ये होती. मात्र आता जे भारतीय न्याय संहिता नाव झालेलं आहे, भारतीय दंड संहिता जो शब्द आहे, दंड हा काढण्यात आला आहे आणि न्याय संहिता झालेला आहे, त्याच्यामध्ये या कलमीचा उल्लेख 108मध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळे हा पॉईंट पाठ ठेवा. आता बघा स्टुडंट, इंडियन पिनल कोडचं नाव भारतीय दंड संहिता 1860चा कायदा आहे. क्रिमिनल प्रोसिजर कोड जो आहे फौजदारी प्रक्रिया संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चा आहे. आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट भारतीय पुरावा कायदा 1872 आहे. त्याचे तीनही नावं जे बदललेले आहेत ते बदलले आहे 1 जुलै 2024 पासून. आता ज्यांनी पोलीस भरती दिली त्यांना माहीत आहे की ही तारीख कितीदा पेपरमध्ये विचारलेली आहे, खूपदा, आणि आयोगही आपल्याला ही तारीख विचारू शकते. मग इंडियन पिनल कोडचं नाव आता झालं आहे न्याय संहिता. ठीक आहे. त्यानंतर फौजदारी संहितेचं नाव झालं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि पुराव्या कायद्याचं नाव झालं आहे भारतीय साक्ष कायदा. ओके. सो पुरावा काढला, साक्ष शब्द टाकलेला आहे, लक्षात असू द्या. आणि तारीख आहे 1 जुलै 2024. सो महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आहे जागतिक अन्न दिवस 16 ऑक्टोबरला असतो. आता 16 ऑक्टोबरलाच का असतो, ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची स्थापना ही 16 ऑक्टोबर 1945 आणि मुख्यालय आहे 16 ऑक्टोबर 1945ला झालेली होती आणि याचं मुख्यालय आहे रोम, इटली या ठिकाणी. म्हणून 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस असतो. आणि अन्न सुरक्षा दिवस हा कधी असतो, तर अन्न सुरक्षा दिवस असतो 7 जूनला. त्यामुळे हा पॉईंट महत्त्वाचा आहे. तर हे होते महत्त्वाचे प्रश्न. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे, तर ते बघा नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. आणि हे 98व्या क्रमांकाचं साहित्य संमेलन आहे. तर याच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड करण्यात आलेली आहे.
आणि या साहित्य संमेलनासाठी जे बोधचिन्ह बनवलेलं आहे ते प्रसाद गवळी यांनी बनवलेलं आहे. देशातील पहिले संविधान भवन कोणत्या राज्यामध्ये उभारले जाणार आहे? तर ते राज्य आहे आपलं महाराष्ट्र आणि ते पिंपरी चिंचवड या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. हवामान अर्थसंकल्प मांडणारी पहिली महानगरपालिका ही पिंपरी चिंचवडच आहे, हा पॉईंट लक्षात घ्या, आणि ते पुणे या जिल्ह्यामध्ये येते. 26 नोव्हेंबर 1949ला घटना पूर्णता आणि स्वतःप्रत अर्पण आणि अधिकृतरित्या जे स्वीकारलेली होती ती आपण स्वीकारलेली होती 26 नोव्हेंबर 1949ला. म्हणून बघा 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. तर 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली आणि संविधानाचा प्रारंभ झालेला होता भारतामध्ये 26 जानेवारी 1950मध्ये. 16 मे 1946ला कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजना आपल्या इथे सुरू करण्यात आली होती आणि या त्रिमंत्री योजना कॅबिनेट मिशननुसार आपल्या इथे संविधान सभेची स्थापना झाली होती. हा प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारलेला आहे. मग संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली होती? तर ती झाली होती 9 डिसेंबर 1946ला आणि तेव्हा संविधान सभेचे तात्पुरते हंगामी अध्यक्ष जे होते ते होते सच्चिदानंद सिन्हा. ठीक आहे. आणि संविधान दिवस कधी बघितला आपण? 11 नोव्हेंबरला. ओके. बघा मित्रांनो, 11 डिसेंबर 1946ला जी संविधान सभेची बैठक झाली होती तेव्हा कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती. हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. 16वे इराणी चषक 2024 कोणत्या संघाने जिंकलेली आहे? तर मुंबईने. म्हणजे इराणी चषक कोणी जिंकलेला आहे? मुंबई या संघाने. उपविजेता आहे शेष भारत संघ. ओके. आणि ही मॅच कुठे झाली होती? तर एकाना स्टेडियम लखनौ. आता इराणी चषक कोणत्या खेळासंबंधित आहे? तर तो आहे क्रिकेट या खेळासंबंधित. मागं परीक्षेमध्ये देवधर चषक विचारलेला होता, तो क्रीडा क्षेत्रातील असून तो क्रिकेट या खेळासंबंधित आहे. राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात आलेला आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम कधीचा? 1972. वन संरक्षण अधिनियम 1980. वन महोत्सवाला सुरुवात भारतामध्ये कधी झाली होती? तर ती झाली होती 1952ला. महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना ही 1974मध्ये झाली होती आणि या घटनेला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. मलबार युद्ध सराव 2024ची 28वी आवृत्ती ठिकाण आहे विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या ठिकाणी पार पडलेली आहे. यामध्ये 1992ला सुरू झालेला युद्ध सराव अमेरिका आणि भारताचा समावेश होता. लक्षात असू द्या 2007मध्ये जेव्हा क्वाड संघटनेची स्थापना झाली तेव्हा अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश झालेला आहे आणि क्वाड संघटनेमध्ये हे 4 देश येतात. याला मोस्ट एम्पी करायचं आहे. त्यानंतर आहे बंजारा विरासत नंगारा जे वस्तू संग्रहालय आहे. लक्षात घ्या पोहरा देवी वाशिम या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. बंजारा समाजाच्या पारंपरिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक वस्तूंचे ते संग्रहालय असणार आहे. सो प्रश्न MPI लक्षात ठेवायचा आहे. दीपा कर्मकार जिम्नॅस्टिक खेळासंबंधित आहे. भवानी देवी तलवारबाजी, लक्ष्य सेन बॅडमिंटन, लिएंडर पेस टेनिस या खेळासंबंधित आहे. अपराजिता विधेयक 2024 मांडणारे खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर ते आहे पश्चिम बंगाल. 2019मध्ये दिशा विधेयक मांडलं होतं आंध्र प्रदेशनं. तर 2020मध्ये शक्ती विधेयक मांडलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं. बलात्कार करणाऱ्या आरोपीचा तपास 21 दिवसाच्या आत करणे आणि त्याला 10 दिवसात फाशी देणे हे अपराजिता विधेयकामध्ये मांडण्यात आलेली सर्वात महत्त्वाची तरतूद आहे, जे की पश्चिम बंगाल या राज्याने मांडलेलं हे विधेयक आहे. त्यामुळे ते तिसरं राज्य ठरलेलं आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि पहिलं होतं दिशा विधेयक मांडणारं आंध्र प्रदेश, शक्ती विधेयक आहे महाराष्ट्र. ओके. परंतु याला अजूनही केंद्र सरकारने मंजुरी दिलेली नाही आहे. 25वा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे? तर राजश्री बिर्ला यांना देण्यात आलेला आहे. 25वा म्हणजेच रौप्य महोत्सवी पुरस्कार आहे, त्यामुळे तुम्हाला हा पाठ ठेवायचा आहे. ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024 कोणत्या ठिकाणी भरत आहे? तर ते UAE या ठिकाणी भरत आहे. या देशामध्ये आधी ते बांगलादेशला होणार होतं, परंतु तिथे राजकीय अराजकता असल्यामुळं हा वर्ल्ड कप आता UAEमध्ये सुरू आहे. WTOच्या अहवालानुसार जागतिक कृषी निर्यातीमध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर अगदी बरोबर आहे, ते 8वे आहे. कृषी हा विषय राज्यसूचीमध्ये येतो भारतामध्ये. WTOची स्थापना आहे 1 जानेवारी 1995. ओके. आणि मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. आणि याच्या सध्या जे अध्यक्ष आहे ते आहे नागोजी ओकोजी इवेला. ओके. आणि त्या 7व्या ठरलेल्या आहे अध्यक्ष एकूणमधल्या, आणि तशा त्या पहिल्या क्रमांकाच्या महिला आहेत. ओके. सो प्रथम महिला अध्यक्ष आहेत. रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येत आहे. जालना ते जळगाव दरम्यान अंतर असणार आहे 23.5 किलोमीटर.
मग रेल्वे बोर्डचे पहिले दलित अध्यक्ष कोण ठरलेले आहे? ते ठरलेले आहे सतीश कुमार. मंत्री आहे अश्विनी वैष्णव. आणि कवच यंत्रणा ही रेल्वे अपघातापासून संरक्षण करणारी यंत्रणा आहे, त्यामुळे कवच हे नाव पाठ ठेवा. जसं आपण पहिली स्वदेशी ॲसॉल्ट रायफल पाहिली होती, तिचं नाव होतं उग्रम. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न लक्षात ठेवायचे आहे. भारतीय वायुसेना दिवस हा 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो. 2024ची थीम आहे भारतीय वायुसेना सक्षम, सशक्त, आत्मनिर्भर. आणि भारतीय हवाई दलाचे जे प्रमुख आहे ते आहे अमरप्रीत सिंग. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मग नौदल दिवस कधी असतो? तो असतो 4 डिसेंबरला. प्रमुख आहे दिनेश कुमार त्रिपाठी. आणि भूदल दिवस असतो 15 जानेवारीला. प्रमुख आहे उपेंद्र द्विवेदी. तर बघा, हे प्रमुख जे आहे हे बदलत राहतात, याबद्दल अपडेट राहत चालायचं. पहिले जे CDS होते ते होते बिपिन रावत. आता सध्या कोण आहे दुसऱ्या क्रमांकाचे? तर ते आहे अनिल चव्हाण. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS होते. देशातील पहिले महिला खुले कारागृह कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? तर ते आहे येरवडा, पुणे. मोस्ट MP करायचं आहे. पहिले तुरुंग पर्यटन, जे कारागृह पर्यटन मोहीम होती ती येरवडा, तुरुंग, पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. कारागृह, पोलीस हा विषय राज्यसूचीमध्ये येतो. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सो देशातील पहिले महिला खुले कारागृह हे येरवडा जेलमध्ये सुरू करण्यात येणार आहे. आता आपल्या सर्वांना माहीत आहे येरवडा तुरुंगामध्येच पुणे करार झालेला होता 1932मध्ये. पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या 2 देशाचा प्रोजेक्ट आहे? तर तो प्रोजेक्ट आहे भारत आणि नेपाळ या देशाचा. आणि कोणत्या नदीवर आहे? तर नदी आहे महाकाली. ओके, काली नदी पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. संसद सदस्य स्थानिक क्षेत्रीय विकास योजनेअंतर्गत सुधारित निधीसाठी सुरू करण्यात आलेलं ॲप कोणचं आहे? ते ॲपचं नाव आहे ई-साक्षी ॲप. आणि ही योजना 23 डिसेंबर 1993ची आहे. अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही योजना चांगल्या पद्धतीनं माहिती असते. जागतिक वसुंधरा दिवस हा 22 एप्रिलला असतो. जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबरला असतो. तर जागतिक मानवी हक्क दिवस 10 डिसेंबरला असतो. एकच जागतिक पर्यावरण दिवस आहे, तो 5 जूनला असतो. भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहे? आता इथं अधिकारी विचारलेला आहे, तर ते आहे एस चोकलिंगम. मात्र तुम्हाला मुख्य निवडणूक आयुक्त विचारलं तर उत्तर असणार आहे राजीव कुमार. त्यामुळे अधिकारी आलं तर एस चोकलिंगम उत्तर राहणार. तर मुख्य आयुक्त जर आले निवडणूक आयुक्त तर आहे राजीव कुमार. ते 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. आणि केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे कलम 324 नुसार स्थापन केला जातो आणि घटनेच्या भाग 15मध्ये तो येतो. आता अलीकडेच आपल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुकाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे. आणि आता या पुरस्काराला रतन टाटा यांचे नाव देण्यात आलेले आहे. म्हणजे बघा मित्रांनो, कधीकधी व्यक्तीला महत्त्व असते, कधीकधी पुरस्काराला महत्त्व असते. मात्र रतन टाटा यांची इतके महान कार्य होते की उद्योगरत्न पुरस्कार आता स्वतः मोठा झालेला आहे, कारण या पुरस्काराला रतन टाटा यांचे नाव देण्यात आलेले आहे. तर बघा, अशा पद्धतीनं आपलं काम असलं पाहिजे. RBIच्या पतधोरण समितीचा द्विमासिक बैठकीत रेपो दर 6.5 इतका ठेवण्यात आलेला आहे. तर RBIची स्थापना कधीची आहे? मग 1 एप्रिल 1935. RBIचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949मध्ये झालं होतं. गव्हर्नर आहे शक्तिकांत दास, जे की 25वे गव्हर्नर आहे. जगातील पहिले मेंदूचे प्रत्यारोपण करणारा देश कोणता ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे इंग्लंड. ओके, लक्षात असू द्या. एक्कुवेरीन युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यानचा युद्ध सराव आहे? तर तो आहे भारत आणि मालदीव. एक इंद्र युद्ध सराव आहे जो की भारत आणि रशिया दरम्यान येतो. इंद्र युद्ध सराव भारत आणि रशिया, हा पण प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हँडीनॅन म्हटलं तर भारत आणि चीन. वज्रप्रहार म्हटलं तर भारत आणि अमेरिका, लक्षात असू द्या. आणि एक वरुण युद्ध सराव आहे, तो भारत आणि फ्रान्स दरम्यान येतो. चर्चेतील छागोस बेट हे UK या देशाचे असून एका कराराअंतर्गत ते आता मॉरिशियसला देण्यात आलेलं आहे. हे छागोस बेट कोणत्या महासागरात येते? तर ते हिंदी महासागरात येते. हिंदी महासागरात एक सर्वात खोल गर्त आहे, तो म्हणजे सुंदा गर्ता. पण जगातील सर्वात खोल गर्ता म्हटला तर तो आहे मरियाना गर्ता, जो की आपल्या पॅसिफिक महासागरामध्ये येतो. आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे, कृत्रिम पर्जन्य पाडण्यासाठी सिल्वर आयोडाईडचा वापर करतात. तर मतदानाची शाईमध्ये सिल्वर नायट्रेटचा उपयोग केला जातो. आणि हे मनाची जी शाई आहे हे म्हैसूर, कर्नाटक या ठिकाणी निर्माण केली जाते. मला वाटते एक RBIचा एक उपक्रम पण होता, मला वाटते या संबंधित, बहुतेक त्याचं नाव वर्णिका असं आहे. तुम्ही एकदा नक्की चेक करा. तर हे होते महत्त्वाचे प्रश्न. थँक्यू सो मच.